एक एक दिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यात पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडी, जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे. त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत. आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे. तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला जाईल आणि फार विचारांती या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे, रोड कसे असले पाहिजे, त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीनं असले पाहिजे असं बरंचसं काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलंय, आढावा घेतलाय. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका 30 नोव्हेंबर पर्यंत करेल. पीडब्ल्यूडीच्या एरियामध्ये येणारं काम आमचं पीएमआरडी आणि पीडब्ल्यूडी मिळून ते पण 30 नोव्हेंबर पर्यंत करतील. टेंडरच्या दृष्टिकोनातनं वेळ पडली तर 15 दिवसाची गॅप द्यावी लागते, ती 7 दिवसाची पण देण्याचा निर्णय हा घेतलाय. जसं तुम्हाला आठवत असेल, आता मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूरचं काम करताना आमच्याकडं दिवस कमी होते, त्यावेळेस आम्ही काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केलेले होते कामं उरकण्याच्या दृष्टिकोनातनं. तशा प्रकारे कुठला पैसे कुणी कुठे कसे खर्च करायचे अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पीएमआरडीला साधारण 200 कोटी, आपल्या डीपीसीला जे काही 30-35 कोटी रुपये लागतील ते पीएमसी त्यांचा खर्च करेल, पीसीएमसी त्यांचा खर्च करेल. पोलीस खात्याला पण त्यामध्ये काही आर्थिक मदत लागणार आहे, त्याच्याही बद्दलचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तर 15 दिवसाला त्या कामाच्या करता म्हणजे पुणे ग्रँड चॅलेंज टूरच्या बद्दल बसायचा निर्णय देखील आम्ही केलेला आहे. तशा पद्धतीनं मी असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होईल, मी नसेल तर विभागीय आयुक्त कुलकुंवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आज सूचना दिलेल्या पुढच्या 15 दिवसात कुणी कुणी काय काय त्याच्याबद्दलची अंमलबजावणी केली अशा प्रकारे त्याचा आढावा घेतला जाईल. कारण आता काय झालंय, वेगवेगळे महत्वाचे सण पण आलेले, म्हणजे गणेशोत्सव आलाय, त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आहे, नंतर दिवाळी आहे. अशा हे सगळ्या असल्यामुळं साहजिकच सुट्ट्या असतात. बऱ्याचदा वेगवेगळे लोक टूरला जातात आणि रजेवर जातात आणि त्याचा कुठलाही फटका या कुठल्या कामाला बसू नये. आपल्याला सगळ्यांना माहितीये की छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या भूसंपादनाच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत. परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचेवाडी, कुंभारवळण, एकतपूर, पारगाव, मुंजवडी, कानवडी या गावांच्या मधील एकूण साधारण 1285 हेक्टर जमीन म्हणजे जवळपास 3100 वर काही येईल, 3200 धरा, 3200 एकर जमीन, 32 एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये 25 ऑगस्टला भूसंपादनाच्या साठी संमतीपत्र सादर करण्याच्या करता आमचे जिल्हाधिकारी त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन त्याची अंमलबजावणी त्या संदर्भातली सुरू करतील आणि हे काम वाढ केली जाणार आहे असं म्हणतायत अजित पवार. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ. तर गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळेतही बदल करण्यात आल्याची माहिती अजितदादा यांनी दिलेली आहे. पुणे पालिकेच्या कामाचा अजित पवार यांनी आढावा घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.